गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इकडे वाजले सकाळचे 7:15 आणि अर्धा तास वॉक केल्यानंतर खाली जाणार आहे आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाली की म्हटलं चला आज की नाही दारासमोर रांगोळी काढून घेऊया म्हटलं. आणि थोडंसं दाराच्या बाहेर जी डोर वगैरे आहेत आणि हे फ्लॉवर पॉट वगैरे आहेत ते सगळं क्लीन करून घेऊया म्हटलं. तर कसं नाही, मी काही रोज रोज रांगोळी काढत नाही बरं का. 2 ते 3 दिवसाआड रांगोळी काढते, कारण बाहेर अशी रांगोळी काही खराब वगैरे होत नाही. त्यामुळे म्हटलं उगाच कशाला रोज रोज पुसा इतकी छान रांगोळी. त्यानंतर म्हटलं चला हॉलची क्लिनिंग वगैरे करून घेऊया. तर इकडे ना काही कामं अशी असतात ना, की घरच्यांना असं वाटतात की आपोआपच होतात ती. जसं की हे स्विच बोर्ड वगैरे ते असे खराब होतात, हात वगैरे लावून काढवणले जातात, तर ते सुद्धा स्वच्छ करून घ्यावी लागतात. वेळच्या वेळी नाही केले तर मग जास्तच धूळ बसते त्यावर. आणि कसं आहे ना, की इतर गोष्टी जशा की म्हणजे त्या क्लीन कराव्याच लागतात आपल्याला. आणि कधी-कधी असं असतं ना, की एखादी वस्तू जर का पडलेली असेल आणि ती जागेवर ठेवायची असेल, तर 4 दिवस गंमत बघा तुम्ही. घरच्यांची कोणाचीच हिंमत होणार नाही ती वस्तू जागच्या जागी ठेवायची. शेवटी मलाच उचलून ठेवायला लागते. असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत होतं. तुमच्यासोबत पण होतं का? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ